वळतोय ठाण्यातल्या बातमीकडे। ठाण्यामध्ये शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। प्रभाग क्रमांक 187 मधून जयश्री फाटक बिनविरोध निवडले गेलेत। जयश्री फाटक माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी आहेत। प्रभाग क्रमांक 18 क मधून सुखदा मोरे या बिनविरोध निवडून आलेत। काँग्रेसच्या उमेदवार वैशाली पवार यांनी या ठिकाणी माघार घेतल्यामुळे त्या बिनविरोध निवडून आलेत। तर मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याने सुखदा मोरे या बिनविरोध विजयी झाल्यात। प्रभाग क्रमांक 17 अ मधून एकता भोईर बिनविरोध विजयी झालेत। सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने एकता भोईर या बिनविरोध विजयी होतात। तर ठाण्यामध्ये शिवसेनेचे 3 उमेदवार एकनाथ शिंदेंसाठी हा एक सुखद धक्का असणार आहे। एकनाथ शिंदेंसाठी ठाणा हा त्यांचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यावरती वर्चस्व राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत। निवडणुकापूर्वीच शिवसेनेसाठी एकनाथ शिंदेंसाठी ही आनंदाची गोष्ट म्हणायला लागेल। त्यांचे 3 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। मुंबईप्रमाणेच ठाणे महानगरपालिकेकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। कुणाल, 3 उमेदवार शिवसेनेचे आता निश्चित आहेत, बिनविरोध निवड झालेत। अजूनही काही शक्यता आहेत का? कारण जेवढे उमेदवार बिनविरोध निवडून येतील तेवढं वर्चस्व एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला कायम ठेवता येईल ठाण्यावरती। प्रशांत, एकंदरीत पाहायचं झालं तर जय महाराष्ट्राच्या बातमीवर जवळपास शिक्कामोर्तब होण्यात आलेला आहे। आपण सकाळीच बातमी चालवली होती की 4 ते 5 किंवा त्यापेक्षा अधिक जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत 3 उमेदवार निवडून देखील आलेले आहेत बिनविरोध। तर काही जे आहेत ते प्रतीक्षेत आहेत, कारण काही जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी अर्ज मागे घेतलेला नाहीये। ते काही वेळातच अजून 1 तास बाकी आहे, त्यामुळे 1 तासाच्या आत ते अर्ज मागे घेऊ शकतात आणि जय महाराष्ट्राच्या बातमीवरती पूर्ण शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। तर शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा मोरे या देखील बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। तर माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या पत्नी एकता भोईर देखील बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे शिवसेनेनं पहिलं खातं हे ठाण्यामध्ये खोललेलं आहे आणि आणखीही नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद कुणाल, आपण